नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इंडियन प्रीमियर लीग 2026मधील सगळ्यात धक्कादायक सिनेरिओ. कोणत्या टीम्स पराभूत झाल्या तर मुंबई इंडियन्सची टीम टॉप 4मध्ये जाऊ शकते. कोणत्या टीम्स किती पराभूत व्हावे लागतील तर मुंबई इंडियन्सची टीम आणखी प्लेऑफमध्ये जाऊ शकते, हे संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, मी आहे सोमनाथ सरगर, आपण पाहतात क्रिकेट मराठी. तर मित्रांनो, सध्या मुंबई इंडियन्सची टीम पॉईंट टेबलमध्ये नवव्या स्थानावरती आहे. मुंबई इंडियन्सचे आतापर्यंत 10 सामने झाले आहेत. 10 सामन्यांपैकी 3 सामन्यांमध्ये विजय आणि 7 सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सचा पराभव झालेला आहे आणि मुंबई इंडियन्सची टीम 9व्या स्थानावरती आहे. आणि ज्या 1, 2, 3, 4 या टीम आहेत त्यांचे आधीच 12-13 पॉईंटवर आहेत. मुंबई इंडियन्सला क्वालिफाय व्हायचं असेल तर पुढचे 4 पैकी 4 मॅचेस सर्वात प्रथम त्यांना जिंकावे लागतील, तेव्हाच मुंबई इंडियन्सला 14 पॉईंट मिळतील. पण इथेच गेम बदलतो. तर कोणत्या टीमा पराभूत व्हावे लागतील तर चेन्नई सुपर किंग्स किमान 2 मॅचेस पराभूत व्हायला हवी. गुजरात टायटन्स ऑलरेडी 12 पॉईंट आहेत. गुजरात टायटन्सची देखील 2 पराभव गरजेचे आहेत. राजस्थान रॉयल्सचे देखील 2 पराभव गरजेचे आहेत. सनरायझर हैदराबाद देखील 2 सामने हरायला पाहिजे. हे हरले तर टेबल ओपन होईल आणि मुंबई इंडियन्सला चान्स आहे. परंतु फक्त मुंबई इंडियन्सला जिंकून उपयोग नाही. मुंबई इंडियन्सचा नेट रन रेट खूपच खराब आहे, त्यामुळे मोठ्या फरकाने जिंकणं मुंबई इंडियन्ससाठी कंपल्सरी असणार आहे. तर मुंबई इंडियन्स अजूनही ऑफिशियली बाहेर नाही, पण प्रॅक्टिकली मिरॅकल लागणार आहे. 5 टीम्स हरल्या आणि मुंबई इंडियन्स 4 मॅचेस जिंकली, तेव्हाच मुंबई इंडियन्सचे टॉप 4मध्ये जाणे पॉसिबल आहे. तर तुम्हाला काय वाटतं, मुंबई इंडियन्स कमबॅक करणार का? मुंबई इंडियन्स टॉप 4मध्ये जाणार का? तुम्हाला काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मित्रांनो, आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.